एक शेतकरी. आमची आंबा, नारळ, जांभळ अशी मिक्स फळशेती केलेली मी, जेणेकरून घरगुती सगळं नॅचरल नैसर्गिक खायला मिळावं लोकांना, आमच्या कुटुंबासाठी. म्हणून सगळ्या प्रकारचे फळ झाड लावलेत. ह्याला शक्यतो आम्ही रासायनिक खतचं प्रमाण एकदम नगण्य आहे. तर हे जांभळीचं झाड साधारण 3रं वर्ष ह्याला. तर या वर्षी जवळ 40-50 किलो याला साधारण माल सापडला. एवढंच झाड आहे हे. म्हणजे अशी आम्ही 4-5 जांभळीची झाड आहे ती. हे नारळ आहे बघा. आता नारळाला हे 4थं वर्ष आहे. पुढच्या वर्षी ह्याला नारळ सुद्धा लागणार. म्हणजे ह्याला आम्ही वापरतो ते आमचं अर्बन गार्डन गांडूळ खत वापरतोय आम्ही. या प्रकारे इकडे आंबा आहे आमचा. हे जांभळ आहेत बघा. इकडे आम्ही आंबा सुद्धा यात केलेला आहे. केशर आंबा आहे हा. केशर आंबा आहे. उत्तम क्वालिटी यंदा आम्हाला हे उत्तम क्वालिटी हा केशर आंबा आहे आम्हाला. 35-40 आंबा एका वेळेस सापडला होता. पहिलाच बार लागला होता. 3रं वर्ष हे. आणि एकदम इतकी गुणवत्ता त्याची सुंदर होती. खूप गोड होता आंबा. केशर आहे हा. आता ही छाटणी झाल्यामुळं थोडस असं हे दिसते, नाहीतर असं भरगच्च होतं हे झाड. हे असं छाटून टाकलेलं आहे आम्ही. आणि ह्याला गांडूळ खतच घालतो आम्ही. जास्त करून सेंद्रिय खत, गांडूळ खत, शेणखत वगैरे घालतो आम्ही. आणि त्याला औषध वगैरे छटवून झाल्यानंतर औषध वगैरे मारलेले, तर उत्तम प्रकारे ते झालेले. आणि सर तुमच्याकडे कुठल्या प्रकारची वेगवेगळी झाड आहेत? म्हणजे तुम्ही जांभूळ आणि इथं दुसरी पण झाडं दिसतात असं वाटतंय मला. खाली आम्ही एक मोसंबी, रुद्राक्ष म्हणा, लिंबुनी आणि करवंद सुद्धा लावले आम्ही. या तुम्हाला दाखवतो जरा. म्हणजे मग बागेत तुम्ही एवढी सगळ्या प्रकारची वेगवेगळी झाडं लावण्यामागचं म्हणजे तुमचा उद्देश काय होता? माझ्या कुटुंबासाठी, माझ्या घरगुती पाहुणे रावळीसाठी, कुटुंबासाठी, की विदाउट केमिकलचं फळ मिळावं खायला. आणि सगळ्या प्रकारची फळं का? सगळ्या प्रकारचे फळ मिळावं. मग आता हा दूध पेढा आहे आंबा आमचा. हा दूध पेढा आहे आंबा. अजून उतरायला आलेला नाही ह्याला. इकडनं मला तुम्हाला दिसेल. हा 3रंच वर्षाचं फळ लागलेलं आहे. हा उतराय अजून आलेला आहे. आता काय लागलेला आहे, पाड सापडलेला आहे. आता लवकर उतरणार. आणि हा आंबा वेगळा वाटतोय सर. हा आंबा कुठला आहे? ह्याचा कलर पण वेगळा आहे. हा पर्पल कलरचा आंबा आहे. हा पूर्ण पक्व झाल्यानंतर पूर्ण असा त्याला कलर येतो. नंतर त्याला 5-6 आंबे लागलेले आहेत. हे गेल्या वर्षी तर लावलं होतं आम्ही. हे 2रंच वर्ष आहे त्याला. या प्रकारचे आहे. म्हणजे तुमच्या इकडं सगळ्याच प्रकारची झाडं दिसतात. या इकडं ऍपल बोर पण दिसते सर. या इकडे. इकडे पत्ता लावलाय आम्हाला भाजीपाल्यासाठी, घरगुती खायसाठी कडपत्ता लावलेला आहे. इकडे या आता. हे व्हाईट जांभळ लावले आम्ही. मग ह्याचे काय म्हणजे काय लावलंय टेस्ट, की घरात सगळ्या प्रकारची फळं खायला मिळावं असा आमचा उद्देश होता. मी सगळ्या प्रकारचे व्हाईट जांभळ आहेत, पांढरा जांभळ आहेत. या इकडं. इथं चिक्कू आहे बघा. तुमच्या इथं मिनी जंगल झाले. तुम्ही सगळ्या प्रकारची फळं लावली. इथं चिक्कू लावलेला आहे मी. मिनी जंगलच करायचंय मला. अजून भरपूर झाडं लावणार आहे मी. हा आम्रपाली जातीचा आंबा आहे. त्याचं वैशिष्ट्य काय सर? याचं वैशिष्ट्य म्हणजे चवीला इतका गोड असतो, इतका गोड, त्याला साखरेची गरज सुद्धा नाही. आता उतरून झालेला आहे. तर 50-60 आंबे सापडले ह्याला. एक नंबर चवीला. फक्त थोडासा लेट लागतो, पण चवीला अति उत्तम. सगळ्यात आंबा हा गोड आहे. या इकडं. म्हणजे आंब्याच्याच व्हरायटी तुमच्याकडे बऱ्याच आहे. आंब्याच्या व्हरायटी भरपूर लावलेत आम्ही. अजून आंब्याच्या भरपूर व्हरायटी. जेवढे जास्त आंब्याच्या व्हरायटी असतील तेवढ्या मी सगळ्या लावणार आहे. माझी जिथं जिथं मोकळी जागा आहे ना, तिथं पुन्हा मी आंब्याचंच लावणार आहे. आम्हाला तुम्ही रुद्राक्षाचं झाड दाखवू शकता का? आहे ते. हे आवळ्याचं एक लावलेलं आहे. गेल्या वर्षी आवळा एक लावलेला आहे. म्हणजे घरी जे फळं लागणार आहेत आपल्याला आरोग्यासाठी आवश्यक, ते सगळे लावलेले आहे आम्ही. तिथं आवळा आहे बघा. हे हा आमचा जुना आपला गावरान आंबा. उत्तम आहे, पण क्वालिटी एकदम उत्तम आहे. त्याचा आता वय झालेलं आहे, त्यामुळे थोडासा असं झालेला आहे, पण ह्याचा आंबा एकदम उत्तम आहे.
खायला एकदम गोड आहे. हे रुद्राक्षाचं झाड आहे बघा. त्याला आता मोहर लागलेला आहे. आता रुद्राक्ष लागतील बघा. कारण 2-3 महिन्यात त्याचे रुद्राक्ष काढायला येतील. एक रुद्राक्षाचं झाड लावलेलं आहे. आपल्या भागात रुद्राक्षाचं झाड तसं सहसा बघायला मिळत नाही का हो? आम्ही आणलेलं आहे ते. मला आवडच आहे ते. सगळ्या विविध प्रकारची फळझाडं लावावी. सगळे आपल्याला माहिती असावी त्याची. सगळ्या प्रकारची फळं खायला मिळावी. आमच्या कुटुंबाला, आमच्या नातवापर्यंत सगळ्याला मिळावं असा आमचा उद्देश होता. म्हणून त्याप्रमाणे आम्ही ही झाडं लावलेली. म्हणजे ह्यातून उत्पन्न किंवा आर्थिक असं गणित काय नाही. तुमचा उद्देश फक्त कुटुंबाची काळजी आणि कुटुंबासाठी करणं हाच आहे. आर्थिक गणित त्यातून आंबा आम्हाला विक्रीला येऊ शकतो, पण बाकीचे जे फळझाड आहे ते आम्हाला घरगुतीच लागणार आहेत. या इकडं. हे लिंबू आहे आमचं. हे जरा वाऱ्याने फसटल्यामुळे आम्ही ते कट केलेले. हे लिंबू आत गच भरलेले आहे. हे कागदी लिंबू आहे. एकच लावले. आम्हाला घरगुती चिकार होतं ते. पण सगळं सेंद्रिय, म्हणजे गांडूळ खत, शेणखत यावर सगळी आमची पिकं आणतो. या इकडे हे एक फणस लावलंय आम्ही. फणसाचं सुद्धा लावलंय. सगळे म्हणजे होता होईल तेवढं शक्यतो सगळी फळं आमच्या कुटुंबाला, आम्हाला सगळ्याला खायला मिळावीत. सिजनेबल, म्हणजे प्रत्येक महिन्याला किंवा 2 महिन्याला सीझनला, प्रत्येक सीझनला जे फळ येतं ते इथं मी लावायचं असं माझा प्रयत्न आहे. आणि प्रत्येक सीझनला मला फळ मिळणार खायला, आमच्या कुटुंबाला मिळणार खायला. ते फणसाचं झाड लावले आम्ही. 2 वर्ष ते आता ह्याला फणस लागू होतील. हे मोसंबी गच भरलेले झाड. पण पूर्ण गांडूळ खत, शेणखत, सेंद्रिय. म्हणजे खूपच फळ धरणा झालेली झाडाला. हो, पहिला जो बहार आहे त्याचा दाखवतो करवंदाच. या इकडं. हे करवंद आहे. हे करवंद जे डोंगर भागात मिळतं त्या टाईपचं नाही. हे करवंद ह्याच्यासाठी ह्याचं लोणचं तयार केलं जातं किंवा चटणी त्या ते उत्तम लागतं ह्याचं लोणचं. असं गच्च भरलेले फळ. सर तुमची चिंच पण दिसत आहे असं वाटतंय. दाखवतो ना तुम्हाला, चला की पुढं. ही गोड चिंच आहे. आता त्याला मोहर निघेल आणि चिंच सुद्धा लागतील. हे 2 वर्षात झाड झाले, म्हणजे 3रा सीझन आहे आता. हा 3ऱ्या सीझनला त्याला फळ लागेल. आता आंबट चिंच आहे. हा पेरू लावलाय, पिंक तायवान. त्याला 2 वर्ष झालं फळ लागते. आमच्या घरचं खाऊन पाहुण्यारावळ्याला सुद्धा देऊन भरपूर फळ लागते याला. ही देशी चिंच आपली, आंबट चिंच म्हणजे. देशी म्हणजे आंबट चिंच. त्याला आता मोहर लागलेला आहे भरपूर. गेल्या वर्षी चिंच निघाली होती त्याला. हे 3 वर्षाचं झाड आहे. त्याला आता चटणी करून खाया वगैरे घालायचं. त्याला गांडूळ खत वगैरे शेणखत घातले का नाही, याला माल भरपूर लागतो. हे गळ लिंबू.
म्हणजे मुतखड्यासाठी वगैरे येतो उपयोगी त्याचं गळलिंबू हे मोठं लिंबू होतं आणि तर तसं काय सरबताचा सुद्धा यूज होतो पण मुतखडा वगैरे झालेल्या लोकांना ह्याचा उपयोग होतो म्हणजे हे सुद्धा लावले आम्ही. एक जांभळ आहे. म्हणजे पेरू, चिक्कू, जांभळ, आंबा, नारळ, फणस, लिंबू, करवंद अशी अजून बरीच आहेत की आता मीच विसरलो सगळ्या फळांची नाव गेलं. एवढी सगळी फळं तुम्ही एका ठिकाणी लावली. रुद्राक्ष, मोसंबी, संत्री, तुम्ही खरं नशीबवान आहात. लिंबू असं आहे एवढी सगळी बरेच. फळं एका ठिकाणी असणं आणि तुम्ही एवढं विचार करून लावली, कुटुंबाचा विचार करून, आणि हे सगळं तुम्ही ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवण्याचा प्रयत्न करताय. खरोखरच म्हणजे मला तर असं वाटतं की सगळ्या शेतकऱ्यांनी छोटी बाग अशी आपल्या घरी केलीच पाहिजे आणि त्यामुळे पर्यावरणाला पण फायदा होतच आहे एक प्रकारे. हा वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावून. तुम्ही म्हणताय तसा तोच माझा उद्देश होता किंवा पर्यावरण आता झाडे लावा सरकार सांगते शासन सांगते रस्त्याच्या कडेला. आता रस्त्याच्या कडेला आपण झाडे लावतोय पण ते काय राहतंय कोण पाणी घालतं नाही घालतं पण तसं त्यासाठी मला ते तुमचा मुद्दा म्हणला ते बरोबर आहे. त्यासाठीच आम्ही ते सगळी फळं मिळावी आणि निसर्गाला बी आपल्याकडनं काहीतरी हातभार लागावं म्हणून आम्ही सगळ्या प्रकारची झाडे लावले. थोडंसं अजून मला ह्याच्यात बरीच झाडे लावणार आहे मी. उंच जाणारी झाडे लावणार आहेत थोडी सावलीची थोडी पक्ष्यांसाठी ते करायचंय आपल्याला. ते हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने मी ते पूर्ण करणार आहे. एक काही दिवसांनी हे तर एक प्रकारचं छोटं जंगल पण लोकांना फिरायला यायला लोकांना तिथं बसायला आवडेल आणि आल्यानंतर कुठलं ना कुठलं तर फळ तिथं खायला मिळणारच त्याला एवढी माझी खात्री. आणि ते माझं लवकरच ह्या 2 वर्षात तो पूर्ण टप्पा होणार आहे माझा. तुम्हाला मी तो त्यावेळेस पुन्हा बोलवू की तुम्ही बघा या म्हणून अवश्य बघा या.